समालोचक असतील सगळ्यांवरती त्यांचं मात्र नक्कीच बारीक लक्ष असतं. ते दीपकजी कालन यांच्याकडून या मॅच साठी मात्र पारितोषिक येत आहे. जो कोणी विजयी होईल आणि त्याच्यातही मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल त्याला मात्र दीपकजी कालन यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. वेल प्ले नक्कीच खऱ्या अर्थाने पारितोषिकाची खैरात होत आहे. कारण दीपकजी कालन यांना माहिती आहे पारितोषिक कसं लावायचं. कारण दोन्ही संघासाठी ते लावलंय म्हणायला हरकत नाही. कारण मॅच मध्ये रफ अँड टफ होताना दिसणार शंकाच नाही आहे. कालच्या रजनीचा आणि आतापर्यंतच्या रजनीचा जर आपण विचार केला गेला तर मात्र हे मैदान डिफेंड पाहायला मिळत आहे. परंतु सध्या या मैदानावरती चेसिंगसाठी उतरलाय तो कालभैरव मालेगाव संघ. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं लक्ष वेधलं जात आहे परंतु पंच तटस्थ राहत आहेत आणि पहिला चेंडू निर्धाव जाताना दिसून येत आहे. गोलंदाज आपण पाहिलाय तो म्हणजे भास्कर तरेची गोलंदाजी सध्या मैदानात सर्रासपणे कामी येते पहिल्या चेंडूवरती. परंतु विचार करूया आपण सध्या आता कालभैरव मालेगाव संघाचा राजेंद्र भोईर आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंडवरती असलेला अमोल भोईर यांना झंझावती खेळी या मैदानावरती साकारावे लागेल. कारण 70 धावांचं टार्गेट नेवाली संघ येथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारणार आहे. सुरेख फटका सुंदर गॅपचं प्रदर्शन. मी तर म्हणाल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे वापर या चेंडूवरती केला गेला. राजेंद्र भोईरच्या माध्यमातून पहिला चेंडू थोडासा लेग स्वरूपात फेकला गेला होता परंतु सरळ यष्टांच्या बाजूने जाणारा चेंडू होता. त्याच्यानंतर हा चेंडू आपण पाहिला तो सुद्धा लेग स्वरूपात आला आणि त्याचा फायदा मात्र राजेंद्र भोईरने मैदानात उचललाय आणि या द्वितीय सत्रातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कालभैरव मालेगाव संघाचं खातं उघडलं जातंय ते चौकाराने. परंतु पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 30 चेंडूचा विचार करायला गेलं तर 70 धावा कमवायच्या आहेत. त्या कालभैरव मालेगाव संघाला 5 षटकांचा जर विचार करायला गेला तर आव्हान तसं कठीण नाहीये परंतु त्याला कठीण बनवणार का गोलंदाज हा एक प्रश्न सध्या या मैदानात उपस्थित झालाय. परंतु गोलंदाज पुनश्च तयार. भास्कर तरे ऑन फायर. सूझबूझ की लढाई आहे मित्रांनो. इथे फलंदाज थोडी चुकी करत होते परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आता मात्र शेलू संघ मैदानात चुकी करताना दिसून येतोय. समीर 11 सध्या आपण पाहतोय एक झंझावती वादळ फलंदाजीच्या स्वरूपातला आपण पाहिलाय. कारण मगाशी सांगितलं लेग बायच्या स्वरूपात आलेली एक धाव आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 3 चेंडूंच्या समाप्त्यांती 5 अंकावरती. त्या वर्णनाकडे जाईल परंतु नक्कीच आता सध्या मैदानात आपण पाहूया. कारण गोलंदाजी मार्कवरती भास्कर तरे चांगला गोलंदाज आहे परंतु आता मैदानात समीर 11 शेलू संघासाठी झुंज देतोय. परंतु विचार करूया सध्या कर्जत तालुक्याचा जर आपण विचार करायला गेला तर अव्वल दर्जाचा खेळाडू ज्याने बाहेर जाऊन सुद्धा आपल्या नावाचा उद्धव केलाय तो साई मसने सध्या मैदानात आहे. म्हणजे नक्कीच विचार करा LED टीव्ही असतील बऱ्याचशा बाईक असतील त्या सध्या या स्पर्धेत कमवण्याचा मानस त्याचा मात्र पाहतोय. सुंदर फटका आपण पाहतोय. चेंडूला मात्र डीप मिड विकेटकडे ट्रॅव्हल केला गेला होता. कुमार पाटीलच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु तेवढाचा क्षेत्ररक्षण द्वितीय क्षेत्ररक्षकाने केला आणि नक्की 2 धावा संघासाठी वाचवल्यात आणि धावपळक जाऊन पोहोचले. अद्याप 4 अधिकृत चेंडूंच्या फेकी अंती 7 या अंकावरती. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय अनिल जाधव दादोस मिठाईवाले येथे उपस्थित झाले. त्यांचं येथेचे स्वागत करण्याची विनंती आयोजकांना करतो. हा सुंदर गोलंदाजी पाहतोय का पाहूया. परंतु पंच मात्र कवायत करताना दिसून येत आहेत प्रकाश बदे आणि या पंचांना मात्र भर रात्री ती कवायत करायला लावली जाते आणि या स्वैर चेंडूचा मारा केला जातोय. गोलंदाजाच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर त्या चेंडूला क्रिकेटमध्ये कधीही थारा नाहीये. 8 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. कॅमेरामन राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर फटका आपण पाहतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला ट्रॅव्हल केला गेला 6 धावांसाठी. हा खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या षटकाराने विचार करूया थोडस दयनीय परिस्थितीत येतोय भास्कर तरे म्हणायला हरकत नाहीये. कारण जिथे मेहनत केली आहे साई मसने राजू तरेनी त्या मेहनतीवरती मी तर म्हणेल पाणी फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय भास्कर तरेकडून. कारण पहिल्या चेंडू निर्धाव ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र मनोधैर्य फलंदाजाचं खचायला पाहिजे. ते मनोधैर्य न खचता मात्र चौकार आला. त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावा आला. त्याच्यानंतर स्वैर चेंडूचा मारा करून मात्र षटकार दिला जातोय.
आहा, दडपण प्रेशर म्हटलं जातं आणि पंचांना पुनश्च कवायतीचा प्रकार सादर केला जातो. स्टायलिश पंच आहेत आमचे, ते म्हणजे प्रकाश बदे. जर डान्स केला प्रकाश बदे तर आमच्या समालोचन कक्षाकडून तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल, पण जोरदार डान्स झाला पाहिजे हे मात्र नक्कीच आहे. कारण गोट्या अंपायरला सध्या तोड देणारं कोणी नाही आहे. तुमच्या मार्फत जर उपलब्ध झाला तर बरंच काही घडेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, सुंदर फटका आणि चेंडू मात्र सीमारेखा पार. स्क्वेअर लेग रिजनचा फटका, 6 धावेंसाठी खणखणीत आरपार षटकार. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21 अंकावरती पहिलं षटक. आयवा झेल टिपलाय मला वाटते बसल्या बसल्या. काय आहे का प्राइस? आयवा झेलला बाहेर टिपलेला. कौतुक करूया या प्रेक्षकाचं खऱ्या अर्थाने ज्यांनी आयवा झेल टिपला. परंतु सध्या मैदानाकडे जाणार या षटकाराने मात्र परिस्थिती पाहायला मिळते ते 21 धावसंख्येवरती पहिलं षटक. मी म्हटलं होतं भास्कर तरे सध्या मैदानात या गोलंदाजीत आपली केलेली मेहनत फलंदाजीतलं पाणी फिरवत आहे. कारण जरा विचार करूया, पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकात राजेश भोईरने वैयक्तिक 17 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र गोलंदाज अमोल भोईरने इतकं चांगलं कमबॅक करून दिलं होतं काल बैराव मालेगाव संघाला. अवघ्या 2च धावा दिल्या होत्या आणि त्याच्यातही 3 विकेटचं पतन त्याने घडवलं होतं. हे विशेष होतं आणि तिथेच मी तर म्हणेल शेलू संघाची धावसंख्या रोखली गेली होती. परंतु तिसरं षटक चेतन आलं, तिथे सुद्धा 14 धावा दिल्या. चौथ्या षटकात 18 धावा खर्च झाल्या आणि 5व्या षटकात सुद्धा 18 धावा खर्च झाल्या. हे गुंगावणारं वादळ होतं साई मसने आणि राजू तरेच्या माध्यमातून. परंतु सध्या आपण मैदानात विचार करूया, पहिलं षटक संपलंय ते मात्र भास्कर तरेचं, ज्याने मात्र वैयक्तिक 21 धावा सध्या मैदानात खर्च केल्यात. आता मात्र विजयासाठी आपण पाहूया, येणारी 4 षटके आहेत आणि अजूनही विजयासाठी 49 धावसंख्येची गरज आहे. एकोणपन्नास धावा, कारण लक्ष्याच्या अति समीप जाण्याचा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला प्रयत्न. दरम्यान नक्कीच आपल्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचा छोटा पॅकेट बडा धमाका सक्षम क्षीरसागर उपस्थित झालेत. नक्की त्यांच्याकडे जाणार आहेत. द्वितीय षटक प्रगती पथावरती होत आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. एक चांगला होतकरू गोलंदाज आहे, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून शेलू संघाला तफावत द्यावी लागणार आहे आणि या तफावतीत काय घडतंय ते पाहूया. कारण सध्या चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. प्रशांत हा गोलंदाज सध्या मैदानात काय करणार, कारण हा आकार माजवायला सुरुवात केली आहे. आपण पाहतोय सध्या या गोलंदाजीवरती विचार करणार आणि या विचार विनिमयाला वेग द्यावा लागणार आहे. कारण 21 धावा आल्या, त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू शेलू संघासाठी सुखकारक आहे. सुरेख फटका. आज बाहुबलीची फळी मात्र तलपत नाहीये खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर. वेट अँड वॉच केलं जात आहे. अमोल भोईरची सूझबूझ की लढाई सध्या मैदानात चालू आहे, ज्याच्या माध्यमातून विचार करायला गेला 2 षटकार आणि 2 धावा. म्हणजे जर विचार करूया आपण 14 धावांवरती खेळतोय सध्या अमोल भोईर. त्याला मात्र नक्कीच मी तर म्हणेल तो राजेंद्र भोईरला कानमंत्र देण्यासाठी रवाना झालाय. परंतु पाहूया, कारण त्याची गरज आहे सध्या तरी कालभैरव मालेगाव संघाला. हा सुंदररित्या गोलंदाजी प्रशांत. छोटा पॅकेट बडा धमाका. शरीरयष्टीकडे पा, काटक शरीरयष्टी आहे, परंतु त्या शरीराचा संपूर्णपणे वापर या मैदानात केला जातोय. हँडवर्क आणि फुटवर्कच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. परंतु त्याचं जर विचार करायला गेला तर मात्र राजेंद्र भोईरला टफ फाईट देण्याचा हा प्रयत्न आहे. जशास तसं उत्तर, कारण राजेंद्र भोईरची फली सध्या तरी मैदानात तळपत नाहीये. एक चौकार ज्याचा शुभारंभ राजेशच्या फलीमधून झालाय, तोच शुभारंभ सध्या रोखला गेलाय राजेश भोईरच्या माध्यमात. सुंदर फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलं. एक धाव येते. 7 चेंडू अद्यापपर्यंत राजेश भोईरने मैदानात खेळून काढले, ज्याच्यावरती पहिल्या 6 चेंडूंमध्ये 4च धावा कमवल्या, तो म्हणजे चौकाराने. आणि आता या 7व्या चेंडूवरती आलेली 1 धाव, म्हणजे 7 चेंडूमध्ये संघासाठी 5 धावा कमवतोय. परंतु आता मैदानात अमोल भोईर कशा प्रकारे फलंदाजी साकारतोय ते पाहूया, कारण ज्याच्या फलीमध्ये 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात.
मागच्या 4 चेंडूंपासून ही धावसंख्या रोखली गेली होती, तिला मात्र वेग दिला एकेरी स्वरूपात. प्रशांतचा पुढचा चेंडू. हा गोल्डन स्पॉट, अतिशय सुंदररित्या फेकला गेलेला चेंडू आपण पाहतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जातोय. लेग बिफोरची विकेट मागितली जाते, परंतु पंच मात्र तटस्थ आहेत, सांगून देत आहे की हा चेंडू मात्र यष्ट्यांवरती नव्हता आणि इथे बाल बचावलेत. मी तर म्हणेल अमोल भोईर, कारण अद्याप आपण विचार करूया 5 चेंडूंचा खेळ संपलाय प्रशांत त्या गोलंदाजाचा, ज्याच्यामध्ये प्रशांतने एकच धाव दिली आहे. अटीतटीची मॅच चालू झाली आहे खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं. जिथे पहिलं षटक राजेंद्र भोईरने फेकलं आणि अमोल भोईरने 2 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकात, इथं सुद्धा तीच रणनीती आहे. सुरेख फटका, व्हॉट अ स्टाइलिश ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय, परंतु ब्रँडेड फटके होते अमोल भोईरच्या पारीचा अंत होतोय. जबरदस्त मोठा हादरा आहे. कालभैरव मालेगाव संघाची रण मशीन मात्र तंबूमध्ये रवाना होते. मोठी गोल्डन विकेट सध्या तरी हाताला लागली जाते, ती समीर 11 शेलू संघाच्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या पाहायला मिळते ती एका विकेटच्या पत्त्याला अंती 22 या अंकावरती. अतिशय चांगली विकेट आहे. मी तर म्हणेल ज्याच्या फलीमध्ये षटकारांचाच वेग होता त्या षटकाराला मात्र शमवलं जात आहे. आणि आता 1 डाऊनच्या विकेटवरती फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजे किशोर, आणि नक्कीच मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय ते मात्र तिसऱ्या षटकासाठी. ते छोटा पॅकेट बडा धमाका क्षीरसागर साहेब येथे उपस्थित झालेत. गोलंदाजी मार्को सज्ज निलेश. स्ट्रायकर एंडवर फलंदाज तो राजेश भोईर. नॉन स्ट्राइक एंडवर किशोर. गोलंदाजी मार्को सज्ज निलेशचा पहिला चेंडू सामना करील तो राजेश भोईर. इथे मात्र चेंडूला प्रहार चढवलाय, चेंडू सीमारेषा पार फेकून दिलाय. चेंडू A1 पाय क्वालिटी ब्रँडेड षटकार. धावफलकावर धावा लागल्या त्या 28 धावा. निलेशचा दुसरा चेंडू सामना करील तो राजेश भोईर. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. दुसऱ्या चेंडूवर कुठला फटका येणार? किशोरचा दुसरा चेंडू. इथे मात्र ग्लास केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक जागी तैनात. 1 धाव निश्चितच पूर्ण. चेंडू उचलणार, फेकणार. धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या 29 धावा. स्ट्राइक एंडवर मोठा फलंदाज तो किशोर. निलेशचा तिसरा चेंडू. तिसरा चेंडू. इथे मात्र चेंडूला प्रहार चढवलाय. चेंडू पबजी ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. धावफलकावर लागल्यात 35 धावा.
3 चेंडू. चौथा चेंडू. इथे मात्र जोरदार अपिली पंचांकडे. दरम्यान नक्कीच भगवान बोराडे यांच्याकडून प्रशांत साठी पारितोषिक येते. अमोल भोईरची गोल्डन विकेट घेतल्यामुळे ते पारितोषिक आहे 200 रुपयांचं पारितोषिक. 5वा चेंडू. इथे मात्र ग्लास केलाय चेंडूला. चेंडू उचलणार फेकणार तात्पुरती. एक धाव निश्चितच पूर्ण. धावपर लागल्या 36 धावा. 6वा चेंडू. शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडूला मात्र फ्रार चेंडूलाय. चेंडू सीमारच्या पार. A1 पाय क्वालिटी ब्रँडेड षटकार. 42 धावा धावफलकावर लागल्यात. इथे मात्र षटकाची समाप्ती. तीन षटकांचा इथे खेळ संपलाय. आपण पाहतोय सक्षम सध्या मात्र चांगली कॉमेंट्री ते तमाम क्रीडा रसिकांचं सुद्धा मन जिंकतोय. नक्कीच जोडले जाणार आहेत पुनश्च आपल्याला मॅच मध्ये, परंतु सध्या 3 षटके संपल्यात आणि या 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते अद्याप पर्यंत 42 या अंकावरती. या षटकाचा विचार करूया आपण. थोडा आमचे स्कोरर मित्र हे सुद्धा आमच्या समेत जोडले गेले तर ते सुद्धा सांगून देत आहेत जशी खेळी शेलू संघाने मैदानात साकारले त्याच पद्धतीची केली सध्या कालभैरव मालेगाव संघ सुद्धा साकारताना दिसून येतोय. काय औचित्य आहे या स्पर्धेचं. 3 षटकांचा जरा विचार करायला गेला आपण तर या 3 षटकांचा विचार करता करता 33 धावा 3 षटकांमध्ये धावफलकावरती लागल्या होत्या त्या मात्र शेलू संघाच्या. परंतु इथे कालभैरव संघ मालेगावची एक विकेट जाऊन सुद्धा 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. परंतु या मॅच मध्ये इनकमिंग अँड आउट गोईंग या दोन्हीचंही समीकरण सध्या मैदानात पाहायला मिळत आहे. ड्रिंक ब्रेक झालाय आणि या 3 षटकांच्या केल्यानंतर 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4थं षटक कोणाच्या हातात येणार हा सगळा प्रश्न निर्माण होतोय तो सध्या शेलू संघाच्या संदर्भात. परंतु कोण असेल हा मातब्बर खेळाडू ज्याच्याकडे मात्र हा सामना खिचून आणण्याची कला अवगत असेल. परंतु सध्या समीर 11 शेलू संघाला या मातब्बर खेळाडूवरती विश्वास दाखवणं खूप गरजेचं आहे आणि त्या विश्वासास तो पात्र ठरणार का ते पाहणार आहोत. परंतु सध्या तरी मैदानात येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. सामना जर विचार करायला गेला तोला मोलाचा आहे. परंतु या सामन्यात सध्या तरी मी म्हणेल कालभैरव मालेगाव संघाचं पारड जड होताना दिसून येत आहे. धावसंख्येच्या बाबतीतला डोंगर आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचले 42. विजयासाठी 70 धावसंख्येची गरज. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण पाहतोय करताना दिसतोय तो फलंदाज किशोर ज्याच्याशी नक्कीच कालच्या रजनीमध्ये सल्लामसलत सुद्धा झाली. त्याने विचारलं होतं की मैदान कोणासाठी लाभदायक आहे. कालच्या रजनीचा जर विचार करायला गेला ना आतापर्यंतचा जर विचार करायला गेला तर मी हा सामना म्हणजे या सामन्यातलं पहिलं सत्र जर सोडला तर मी सांगेल हा सामना सध्या हे मैदान सध्या गोलंदाजांसाठी लाभदायक आहे. बाळकृष्ण हजार यांच्याकडून पारितोषिक येत आहे किशोर साठी. 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार.
हा सुंदर फटका खेळायचा होता, परंतु चेंडू शरीरावरती आदळलाय असं वाटतंय. परंतु याच्या व्यतिरिक्त विचार करायला गेला तर लेग बायच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळते. म्हणजे नक्कीच हा चेंडू शरीरावरती आपण पाहिला. आता मात्र येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 27 धाव संख्येची गरज आहे. काय अटीतटीची लढत आहे मित्रांनो. नक्कीच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं आज दुसऱ्या रजनीत आमचे हजेरी लागले, परंतु या स्पर्धेत मात्र अकाउंटंट ठेवले गेल्यात हे मात्र मोलाचं आहे. कारण आमच्यासाठी बरेचसे ताशेरे ओढले जातात या सगळ्या गोष्टींवरती, त्यामुळे अकाउंटंटची गरज असणं गरजेचं आहे. सुंदर फटका राजेंद्र भोईराज खऱ्या अर्थाने आपल्या एका हाताचा मैदानात वापर करतोय. मगाचा फटका सुद्धा षटकारात जो आला तो एकेरी हाताने खेचलेला होता. इथे सुद्धा दुसऱ्या हाताचा पाहिजे तितका वापर केला नाही राजेंद्र भोईरने मैदानात आणि ते फटका केला गेलाय. चेंडू जातोय तो मात्र सीमारेखा पार. 4 धावांसाठी कणकणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 47 या अंकावरती. दरम्यान येणारे 9 चेंडू विजयासाठी अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. सामना आठवावा लागेल. राजेंद्र भोईर खऱ्या अर्थाने जो सामना मी गणेगावच्या मैदानावरती पाहिला होता 2 वर्षांपूर्वी अमोल भोईर वर्सेस बाळा दनवे, तिथे सुद्धा 25 धावसंख्येची गरज होती शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आणि अमोल भोईर गोलंदाजी मार्क वरती होता. बाळा दनवेंनी ते षटकार खेचले होते. सुंदर फटका आपण पाहतोय लगावला जातोय, परंतु साई मसनेचं दमदार क्षेत्ररक्षण सध्या मैदानात पाहायला मिळालं. एकेरी धावे ते एका धावेच्या मदतीने धावसंख्या अद्याप जाऊन पोहोचल्या 48. आपण पाहतोय सध्या 1 लॉस 48 कालभैरव मालेगाव संघ. दरम्यान या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय सराई श्रद्धा ट्रॉफीचे आयोजक रजत मसे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल रजत मसे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सन्माननीय रजत मसे या आपण व्यासपीठावरती आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान पुढच्या चेंडूवरती जाऊया. गोलंदाज प्रशांत हुकमी एक्का सध्या या मैदानात ठरताना दिसून येतोय. अद्यापपर्यंत प्रशांतने मैदानात 2 षटकांचा विचार करता 10 चेंडू फेकलेत आणि 7 धावा खर्च केल्या. वेट अँड वॉच केला गेला राजेंद्र भोईरच्या माध्यमातून. किशोरला तिथेच थांबवलंय. फटके आणि फटकेच पाहायला मिळणार का कालभैरव मालेगाव संघाकडून. तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी पाहायला मिळणार का समीर 11 शेलू संघाकडून. कारण आपण पाहतोय मॅचच्या टर्निंग वलनावरती आहेत सध्या आणि इथे मात्र जर विचार करायला गेला हा चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र येणारे 7 चेंडू आहेत आणि विजयासाठी 22 धाव संख्येची गरज आहे. 7 चेंडू 22 धावा, 22 धावा 7 चेंडू या धावफलकावरती नोंदवायच्या आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज पुनश्च तयार. हाय व्होल्टेज मॅच सध्या मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. मागचे मॅच सुद्धा हाय व्होल्टेज पाहिले, लो स्कोरिंग मॅच होती, परंतु तरी सुद्धा जांताराजा पिंपलोलीला या स्पर्धेतून मात्र माघारी जावं लागला. एकेरी स्वरूपातली धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न सध्या मैदानात केला जात नाहीये. कारण आता आपण पाहतोय कोणत्या वळणावरती मॅच येते. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय रजत मसे यांचं आगमन होतंय. विनंती असेल रजत मसे यांना की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 22 धाव संख्येची गरज आहे. या 22 धावा कशा कुठल्या जाणार मित्रांनो प्रश्न निर्माण झालाय. परंतु जरा मागच्या षटकाचा विचार करूया. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं होतं प्रथम सत्रातलं, जिथे मात्र 6 चेंडूंमध्ये हर्षलने 18 धावा खर्च केल्यात. म्हणजे 18 धावा खर्च केल्यात तर इथे सुद्धा 6 चेंडूंमध्ये 22 धावा येऊ शकतात, म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच खऱ्या अर्थाने आणि त्याही सुद्धा विकेटचा विचार करायला गेला तर त्या विकेट सुद्धा तिथे मात्र 6 होत्या. म्हणजे समीकरण पहा कसं आहे. आता मात्र मैदानात सध्या विचार करायला गेला एकच विकेटचं पताने कालभैरव मालेगाव संघाचा आणि इथे मात्र येणारे 6 चेंडून 22 धावा कुटायच्या आहेत. कशा कुठल्या जाणार ते पाहणारच, कारण येणारे 6 चेंडू महत्वाचे आहेत. या मॅच मध्ये मात्र नक्कीच तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाची धडकन वाढायला सुरुवात झाली आहे. कारण शेलूचे पाठीराखे कुशीत होते का 69 धावा धावफलकावरती लागल्या 5 षटकात. आता मात्र थोडेसे कालभैरव मालेगाव संघाचे पाठीराखे खुशीत आहेत की धावा कुठल्या जात आहेत. परंतु पाहूया अटीतटीच्या सामन्यामध्ये कोणता संघ पराभवाला सामोरा झाला आणि कोणता संघ विजय प्राप्त करणार. येणारे 6 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे आणि वन अँड ओनली सध्या जरी आपण पाहतो या सीझन मध्ये ज्याचा गाव गोंगाट चालू आहे तो साई मसने गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज साई मसनेच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय सुनील पेमारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कारण
साई भक्त ज्यांना म्हटलं जातं, खऱ्या अर्थाने मी तसे साई भक्त म्हणत नाहीये, सध्या साई मसनेचे भक्त आहेत ते पेमारे साहेब, त्यांच्याकडून हे 500 रुपये आहेत. आहा, प्राईज आला आणि ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाजूने फेकला गेलेला हा चेंडू आपण पाहतोय स्वैर होताना दिसून येतोय. आणि या स्वैर चेंडूच्या माऱ्याने मी तर म्हणेल क्रिकेटमध्ये दिला जाणारा बोनस दिला जातोय कालभैरव मालेगाव संघासाठी. 5 चेंडू, आता मात्र 21 धावसंख्येची गरज. काय मॅच आहे मित्रांनो, अतिशय रोमांचकारी. सुरेख फटका, बाहुबली ब्रँडेड. 6 धावेंसाठी आपण पाहतोय हा षटकार येतोय. 6 धावेंनी मात्र आता साई पंचांचा मात्र नो बॉलचा इशारा. मॅच मध्ये अतिशय रोमांचकारी परिस्थिती. दरम्यान नक्कीच पंचांशी एकाने जो बोलायचा आहे कर्णधार साई मसने, एकच बोला आपण. नो चेंडूच्या माध्यमातून काय घडलं जाणार आहे, कारण थोडं सध्या पंचांनी विचार करावा लागलाय आणि सध्या तरी आपण पाहतोय या चेंडूवरती समीकरण साकारली जात आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय रजत मसे उपस्थित झालेत. यांचं येतेचे स्वागत करण्याची विनंती मी तुषारजी कुमार यांना करतो. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघाने या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. पंच येत्या 2 मिनिटात आपला निर्णय देऊन सपोर्ट करा, कारण आज पाहतोय आपण कालच्या रजनीला सुद्धा विलंब झाला, आजची रजनी सुद्धा आपण सुरू करायला विलंबात गेलोय. कारण काय लोकांना 12च्या आत किंवा 1च्या आतमध्ये स्पर्धा संपणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना आवश्यक आता सध्या 1 वाजेपर्यंत आपला पबजी चालूच असतो, सांगायला हरकत नाही. म्हणजे कमीत कमी लिमिट झोपण्याचं जे असतं ते म्हणजे 1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मात्र पेंगायला सुरुवात करतो आपण. त्याच्या पलीकडे संदीप जर बघितलं गेलं ना, प्रेक्षक जो परत मैदानावरती असतोय ना, तर स्पर्धेला आणि त्या मॅचला मजा असते. आणि जर प्रेक्षक वर्ग जर वेळेनंतर निघून गेला आणि शेवटला फक्त ते 2 संघ असतात आणि त्यांचे काहीसे गिने चुने पाठीराखे तेच फक्त शिल्लक असतात. ते तसंच असतंय. तुम्ही नक्कीच मगाशी डायलॉग वापरून देतो. पुण्याचे दर्शक वर्ग आहे यांच्यासाठी वापरणं खूप गरजेचं आहे. हुस्न की महफिल में अगर दीवाना ना हो तो आशिक की कीमत नहीं होती, उसी तरह क्रिकेट के मैदान पे अगर दर्शक ना हो तो क्रिकेटर की कीमत नहीं होती. पंच वाद नको आहे, तुमचा निर्णय देऊन त्वरित सपूर्त करा. तर विनंती असेल दोन्ही पंच आपला निर्णय त्वरित त्या ठिकाणी संपवायचे. दोन्ही संघाला विनंती की पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या आपण. कारण क्रिकेटमध्ये 43 नियम मानले जातात, 7 सब नियम मानले जातात आणि त्या नियमामध्ये क्रिकेट खेळला जातो. आणि प्रत्येक वेळी या क्रिकेटला आणि या नियमाचं नेहमीच पालन करणं खूप गरजेचं असतं. आणि जे नियम पंचांनी सांगितले असतात, क्षेत्ररक्षणामध्ये काही नियम असतात, या खेळाडूच्या इन आणि आऊट टायमिंगवरती काही नियम असतोय, हे प्रत्येक नियम या ठिकाणी पाळणं गरजेचं. आयोजक सांगतात कारण आम्हाला जर हा सामना त्वरित सुरू झाला नाही तर पंचांना हुजत घातल्याबद्दल पेनल्टीला समोर जावं लागेल, आयोजक सूचित करतात. तर विनंती असेल तर त्वरित पंच आपला डिसिजन करून त्वरित क्षेत्ररक्षणासाठी सजावट करून घ्यायची आहे. संदेशजी पाटील आणि प्रकाशजी बदे विनंती असेल आयोजकांकडून आपला डिसिजन त्वरित
गृहीत धरून हा सामना त्वरित चालू करायचे, कारण वेळ नकोय, विलंब नकोय. पंच, तुमचा निर्णय जरा आमच्यापर्यंत सपोर्ट करा तुम्ही. पंच, आपला निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट करायचा आहे. हॅलो. तर या ब्रदर चषक 2019 पर्व दुसऱ्यासाठी नरेंद्र घोमारे हे जे आयोजक आहे त्यांचे खास मित्र संतोषजी मराडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा येतात. सध्या संतोषजी मराडे घरी बसून हा मॅच लाईव्ह पाहतात आणि त्यांनी सामना थांबलाय आणि ते विचारतात कारण काय झालं, आणि नरेंद्र घोमारे यांना या स्पर्धेसाठी त्यांनी लाख लाख शुभेच्छा दिल्यात. क्या बात आहे संदीप गायकवाड, ही खरी या स्पर्धेची खासियत आहे, म्हणायला हरकत नाही आहे. पीके, पंच तुमचा निर्णय आमच्यापर्यंत सपोर्ट करा.
सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे बॉल ना नक्कीच नो बॉल आणि त्याच्यावरती आलेल्या 6 धावा म्हणजे नक्कीच आपण पाहतोय 7 धावा कोणताही चेंडू न गणता मात्र धावपळकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या षटकाराने 56 या अंकावरती 70 धावांचा पाठलाग येणारे 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. अटीतटीची मॅच मित्रांनो, मॅच मध्ये युटर्न सुरुवात झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय अमर मिसाल, आदरणीय अमरजी मिसाल साहेब ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे, त्यांचे आत्तेभाऊ सन्माननीय दीपकजी कालन यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मनापासून आभारी आहे साहेब. सध्या आणि मॅच मध्ये नक्की त्यांची इच्छा आहे की मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणं गरजेचं आहे. हा सुरेख आपण पाहतोय स्वैर चेंडूचा इशारा. लेग्सवर पात फेकला गेलेला चेंडू गोलंदाज जीवाचा आकांत करतोय, परंतु चेंडू मात्र लेग स्वरूपात जातोय आणि या स्वैरच्या मारणे पुनश्च बोनस. सामन्यामध्ये पुनश्च रोमांचकारी परिस्थिती निर्माण होताना दिसून येते आणि या रोमांचकारी परिस्थितीला मात्र दाद द्यावी लागते. नक्कीच सन्माननीय दीपकजी कालन साहेब आपणास विनंती आहे, आयोजक आपली वाट पाहत आहेत, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. दीपकजी कालन या आपण व्यासपीठावरती. 5 चेंडू आता मात्र 13 धावसंख्येची गरज. सुंदर फटका राजेंद्र भोईर स्टाईल 6 धावांसाठी रामबाण षटकार. खऱ्या म्हणायला गेलं तर या मॅच मध्ये रामबाण येतोय खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर, कारण ज्याची गरज होती राजेंद्र भोईरची. मी म्हटलं होतं मैदानात, कारण अद्याप पर्यंत या मॅच मध्ये जर विचार करायला गेलं तर अशी अटीतटीची चेसिंग आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, परंतु आता डिफेंड करणं हे शेलू संघासाठी महत्वाचं आहे. सध्या मात्र नक्कीच अख्तार पठाण समीर 11 संघाचे संघ मालक आहेत, थोडं धोक्यात आलेत, परंतु नक्कीच त्यांनी संघावरती विश्वास दाखवला. 69 धावा धावपळकावरती त्यांनी सुद्धा लगावल्यात, म्हणजे चीज केलाय मैदानात म्हणायला हरकत नाहीये. परंतु एक नो बॉल चुकीचा आला, कारण साई मसने मैदानात मी तर म्हणेल गोलंदाजी उत्तमरित्या करत होता, परंतु क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे हा सगळा सामना सध्या कालभैरव मालेगावच्या बाजूने फिरताना दिसून येतोय. परंतु अजूनही मॅच मध्ये रोमांचकारी परिस्थिती निर्माण होणार त्या शंकाच नाही, कारण आता मात्र येणारे चेंडू शिल्लक येते मात्र 4 आणि विजयासाठी अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. कधी कधी बरंच काही घडतं मैदानात मित्रांनो. सुंदर फटका, परंतु फलीचा वेध मात्र या चेंडूने आता घेतला नाहीये. एकच धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय होतंय, किशोरच्या पारीचा अंत. दुसऱ्या धावेसाठी किशोरला मात्र आत्महत्येस प्रवृत्त केलाय, कारण राजेंद्र भोईरनी सध्या मनगडातली ताकद दाखवायला मैदानात सुरुवात केली आहे, म्हणून किशोरला आत्महत्येस प्रवृत्त केलाय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो फलंदाज हर्षल, ज्याने मात्र शेवटचं षटक प्रथम सत्रात फेकलं होतं. 18 धावा खर्च केल्या होत्या, आता त्याच वसूल करण्याचा प्रयत्न. परंतु राजेंद्र भोईर सध्या तरी मी तर म्हणेल समजदारीचा क्रिकेट या मैदानात करताना दिसून येत आहेत. कारण मी नक्कीच दाद देईल साई मसनेची, कारण खऱ्या अर्थाने मैदानात म्हणायला गेलं तर साई मसनेची चुकी नाहीये, परंतु ती चुकी मात्र सामुदायिक संघाला भोगावी लागते. हे सगळं चित्र मात्र नक्कीच आपण पाहतोय, कारण हे चित्रण अतिशय सुंदररित्या चालू आहे मैदानामध्ये. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. सामना मी म्हणेल अजूनही कोणाच्या पारड्यात येते सांगू शकत नाहीयेत. एक फटका कालभैरव मालेगाव संघ विजयी, तर 1 विकेट सध्या तरी मी तर म्हणेल शेलू संघ विजयी. सुरेख फटका आणि काय घडतंय मैदानात, राजेंद्र भोईरच्या पारीचा अंत. गोल्डन विकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. बाहुबली राजेंद्र भोईरला मात्र मैदानातून परतावं लागणार, कारण आत्महत्येस प्रवृत्त केलं किशोरला. तिथे जर वेट अँड वॉच केलं असतं तर या सामन्यात आणखी कलाटणी मिळाली असते, कारण खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल सामना एकतर्फी जिंकवण्याच्या नादात मात्र राजेंद्र भोईरच्या पारीचा इथे अंत झालाय. मोठा झटका आहे सध्या तरी या मॅच मध्ये.
हा खरंच संदीप, कधी आत्मविश्वास अति आत्मविश्वास दाखवला तर कधी अंगावरती येऊ शकतं आणि त्याच पद्धतीने बघितलं गेलं कारण एक विकेट खूप मौलिक होती. इथेही आपण पाहतो पूल अनसक्सेसफुल झाला कारण पूल फटका मारण्याच्या प्रयत्न हुकच्या पद्धतीने जो फटका आपण पाहतो हवेत राहिला. पण तारीफ करावी लागली प्रशांतची कधी नजर ठेवली चेंडूवरती, अप्रतिम झेल घेतला. या मॅचचा झेल ठरणार का, या मॅचचा हा झेल गोल्डन झेल ठरणार का, येणारा वेळ येणार काल सांगणार का. 2 चेंडू आणि 6 धावा आहेत. या 6 धावा फटकवताना एक चेंडूची मॅच ज्याला म्हटली जाते तशी मॅच ही नक्कीच. संदीप गायकवाड, विचार करूया आपण, विलंब नकोय. शेलू संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवा कारण आता मात्र नक्कीच प्रेक्षक वर्ग आपणास सुद्धा विनंती, मॅच हाय व्होल्टेज आहे. नक्कीच त्या मॅचचा मात्र आनंद लुटा तुम्ही कारण ज्यावरती आपण पाहतोय आपली कर्जत तालुक्यातले संघ आहेत, आपलेच खेळाडू आहेत. नक्कीच अजून एक नंतर या मॅच नंतर तुमच्यासाठी सुवर्ण खुशखबरी देईल, परंतु काय ती नंतर पाहूया कर्जतकरांसाठी ती खुशखबरी. परंतु या मॅचकडे जरा कॉन्सन्ट्रेट करूया आपण कारण या मॅचमध्ये रोमांचकारी परिस्थिती निर्माण होतीये आणि तिला केलं जात आहे. तुल्यबलता कशी असावी हे साई मसनेने सुद्धा मैदानात दाखवून दिलंय. तू षटकार खेचू शकतो, क्षेत्ररक्षक चुका करू शकतात, तर मीच आता मात्र आपल्या गोलंदाजीची जादू मैदानात दाखवतोय आणि तीच जादू आता सध्या साई मसनेने मैदानात दाखवायला सुरुवात केली आहे. येणारे 2 चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. काय घडणार मैदानात, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र किशोरची जागा घेण्यासाठी गेलाय तो हर्षल आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती सध्या तरी आपण पाहतोय राजन. व्हॉट अ मॅच, तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाची स्पंदने वाढवणारी मॅच. हा सुंदर फटका हर्षलच्या पलेमधून, परंतु मॅच मध्ये पुनश्च ट्विस्ट निर्माण झालाय. क्षेत्ररक्षकाची दाद देईल मी, ज्या क्षेत्ररक्षकाच्या शरीराचा वापर करून प्रशांत, मी म्हटलं होतं याने मात्र चेंडू अडवलाय. जर थोडं 19-20चं समीकरण प्रशांत कडून झालं असतं तर चेंडू आपल्याला चौकारात सुद्धा पाहायला मिळाला असता कारण क्षेत्ररक्षक त्या पद्धतीचं सध्या सजवलं होता समीर 11 शेलू संघाने. परंतु आत्ता मैदानात काटेकी टक्कर आहे, खौफनाक सामना चालू आहे मित्रांनो कारण येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावसंख्येची गरज 5 धावांवरती जाणारच नाहीये कारण कंपल्सरी चेसिंग म्हटल्यावरती हा षटकार अपेक्षित असेल. कारण पाहूया कारण 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. अटीतटीची मॅच, अतिशय रोमांच भरलाय या मॅच मध्ये मित्रांनो कारण आता आमच्या शरीराचे सुद्धा रोमांच वाढायला सुरुवात झाली आहे कारण ही हाय व्होल्टेज मॅच आहे. तमाम क्रीडा रसिकांना जसा सामना पाहिजे तसा सामना या मैदानात घडताना दिसून येतोय. दोन्ही संघाचं जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा, जिंको किंवा हारा. परंतु या मॅच मध्ये दोन्ही संघाने मात्र कर्जत तालुक्याची मन जिंकल्यात त्यात शंका नाहीये. वेल प्ले, दोन्ही संघाचं कौतुक असेल मित्रांनो. ब्रदर्स ट्रॉफी आपण पाहतोय सध्या, ब्रदर्स ट्रॉफीची खासियत चालू असलेली मॅच. काय मॅच आहे मित्रांनो, 1 चेंडू 5 धावसंख्येची गरज. साई मसने या मैदानात हिरो ठरतोय खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर कारण ज्याच्या गोलंदाजीवरती मात्र राजेंद्र भोईने प्रहार चढवले होते. नक्कीच जाणार होतं नाही संदीप गायकवाड. विनंती असेल प्रेक्षक मार्ग, आपण कोणताही प्रकारचा गरदोल आणि गरवश करू नका कारण पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. क्रिकेट आणि रोहित शेट्टीच्या पिक्चर मध्ये काही फरक नाहीये, शेवटच्या श्रीला काही होतंय. क्रिकेट आहे खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर पलमे राजा तो पलमे भिकारी बना देत आहे असो. परंतु दाद देईल कालभैरव मालेगाव संघाचे कारण मी मैदानात नेहमीच म्हटले, काल सुद्धा तेच म्हटलं होतं, आजच्या रजनीत तेच सांगतोय कारण हे मैदान जर विचार करायला गेला तर गोलंदाजाची जादुई करामत या मैदानावरती चालली जाते. स्कोर करा अथवा नका करू परंतु द्वितीय सत्रात जे गोलंदाज चालत आहेत ते मात्र खरोखर अतिशय चांगले. दरम्यान नक्कीच साई मसनेसाठी खुश खबर आहे खऱ्या अर्थाने म्हणायला गेला या स्पर्धेमध्ये.